तर शेतात जायच्या वेळेस आम्हाला एक सीताफळाचं झाड दिसलं, म्हणजे आमच्या शेताजवळच आहे ते. तर आम्ही सहज म्हणून बघितलं, तर आम्हाला खूप सारे सीताफळ त्याला लागलेले दिसले आणि काही काही पिकत पण आहे. आणि काही तर सीताफळ झाडालाच त्यांनी डोळे उघडलेले होते. डोळे उघडले म्हणजे असं पूर्ण त्यांनी ओपन झालेलं होतं ते सीताफळ. आता तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये सांगाल. तर बघू शकता इथे मोठं झाड आहे चांगलं आणि खूप सारे सीताफळ लागलेले आहे. आता आम्ही तेच तोडत आहे आणि सीझनमधले पहिलं फळ म्हटलं तर सीताफळ आहे आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडते, सर्वांनाच आवडते सीताफळ. हे बघू शकता, हे एवढं मोठं झाड आहे आणि याला वरतीपर्यंत पण फळं लागलेले आहे, पण वरतीपर्यंत आम्ही चढू नव्हतो शकत. आणि हा आहे शेताचा आमच्या जायचा रस्ता आणि तिथंच बाजूलाच कडेला हे झाड आहे. तर एवढी आम्हाला सीताफळ भेटली होती. हे आणखी शोधत आहे. बघू शकता, हे आतमध्ये सीताफळच शोधत आहे. जे जे खाली आहे ते आम्ही तोडून घेतले आहे. त्यानंतर आम्ही शेतामध्ये पोचलो, पिशवी ठेवली. आधी आम्ही भाजीपाला बघायला गेलो, तर भाजीपाल्याची अवस्था थोडी नाजूकच होती. इथे भेंडी जरड झालेली होती, कारण 2-3 दिवस सतत पाऊस सुरू होता, त्यामुळे आम्ही येऊ नव्हतो शकलो. ही मिरची आहे, पूर्ण पिवळी पडलेली आहे पाण्यामुळे आणि गवतामुळे पण. आणि आता मिरच्या पण येत आहे, त्यामुळे आता ऊन खूप गरजेचे आहे सर्वच भाजीपाल्यासाठी. त्यानंतर भेंडी पण तोडून घेतली, काही मिरच्या होत्या, मिरच्या पण तोडून घेतल्या. आणि पायाला खूप सारी माती चिपकत होती, त्यामुळे जास्त आम्ही फिरू पण नव्हतो शकत आणि काही शोधू पण नव्हतो शकत. त्यानंतर बरबटी बघितली. बरबटी पण खूप दिवस झाले तोडली नव्हती, तर बरबटीला पण खूप साऱ्या शेंगा आलेल्या होत्या. ही गवारचं झाड आहे, ती पण पिवळं पडलेलं होतं पाण्यामुळे. आता ऊन जर तापली तरच व्यवस्थित सर्व भाजीपाला व्यवस्थित होईल, नाहीतर मग सडू शकते पूर्ण भाजीपाला. आणि बरबटी, खूप सारी बरबटी भेटली आम्हाला, की एक भाजी होईल एवढी बरबटी होती. त्यानंतर जे मोठं गवत आम्ही काढू शकत होतो ते काढून घेतलं गवत. आणि सीताफळाचं रोप तयार केलेलं होतं, तर तेच मी बघितलं, तर त्यामध्ये पाणी साचलेलं होतं, तर पाणी पण मी काढून घेतलं. त्यानंतर तिकडे मोटार लावलेली होती, विहिरीमधलं पाणी काढणं सुरू आहे. नाल्यामध्ये पाणी सोडत आहे. विहिरीमधलं पाणी जर कमी झालं तर विहीर शेतातलं पाणी पण ओढून घेईल. त्यानंतर माझ्या बोटाला खूप सारी माती चिपकलेली होती, मग इथेच मी माझा बूट पण धुवून घेतला, हातपाय धुवून घेतले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.